लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भोंदू अशोक खरात याच्या शिवनिका संस्थामधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपासाचा फास अधिक आवळताना दिसतोय। या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची रविवारी विशेष तपास पथक SIT कडून सखोल चौकशी करण्यात आली आहे। SIT ने नोटीस बजावत चाकणकर यांना नाशिकमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते। यापूर्वी आरोग्याच्या कारणावरून चौकशी टाळणाऱ्या चाकणकर अखेर रविवारी दुपारी MPA येथील SIT कार्यालयामध्ये दाखल झाल्या। यावेळी त्यांनी कायदेशीर संरक्षणासाठी महिला वकिलांची टीम सोबत आणली होती, मात्र SIT ने नियमानुसार त्यांना बाहेर ठेवत चाकणकर यांची स्वतंत्रपणे चौकशी केली। दुपारी सुरू झालेली ही चौकशी तब्बल 5.5 तास चालली आणि सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 50हून अधिक प्रश्नांचा भडीमार चाकणकर यांच्यावर करण्यात आला। या चौकशीमध्ये अशोक खरात याच्यासोबतचे आर्थिक व्यवहार, शिवनिका संस्थांमधील भूमिका, सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि परस्पर संवादाचे स्वरूप यावर सखोल प्रश्न विचारण्यात आले। दरम्यान चाकणकर यांच्या भगिनींच्या समता पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आधी चौकशी सुरू असताना आता स्वतः चाकणकर यांची झालेली चौकशी मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे संकेत देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। तसेच खरात आणि चाकणकर यांच्यातील फोनवरील संवादाचे रेकॉर्ड्स देखील SITच्या हाती लागल्याची माहिती समोर येते। आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य। मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची, त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते, महिला बाल कल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना लाईव्ह उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे, त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेटले। सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली, त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ तर मी निघतो। समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल। आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? अरे मग वाईट आहे ना। काय प्रश्न नेमकं तुम्हाला विचारण्यात आलेले होते? 5.5 तासांच्या या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येणार आहे आणि तपासाची दिशा नेमकी कुठे वळणार आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।